संघर्षाला नेहमी साक्षीदार नसतात. कमळ म्हणलं की तुम्हाला काय आठवतं? हो, कमळ. कमळ म्हणलं की आपल्याला आठवतं तो गाळ, तो चिखल आणि दुसरी गोष्ट आठवते ती म्हणजे श्रीरंगाचे चरण. दोन्ही गोष्टींमध्ये किती फरक आहे ना. एक गोष्ट घाण आणि गलिच्छ वाटते आणि दुसरी गोष्ट ह्या सृष्टीतली सगळ्यात पवित्र गोष्ट. आणि हेच कमळ या दोन्ही गोष्टी अनुभवत, कारण त्याचा प्रवास तसा असतो. गाळापासून ते श्रीरंगाच्या चरणांपर्यंतचा हा प्रवास, आणि या प्रवासाचा फक्त एक सोबती. तो सोबती म्हणजे संघर्ष. प्रत्येक क्षणात संघर्ष त्या लाटांचा ज्या त्याच्यावर चिखल उडवू पाहतात. संघर्ष त्या वाऱ्यांशी जे वारं त्याला दाबू इच्छित त्या तळात. प्रत्येक क्षणाला संघर्ष, आणि हाच संघर्ष, हीच जिद्द त्याला कमळ बनवते आणि देवप्रिय बनवते. चिखलासारख्या गलीच्या ठिकाणी जन्मून पण स्वतःला किंवा स्वतःचे स्थान तो देवांच्या चरणात तयार करतो. आपल्याही अवतीभोवती अशी बरीच लोक असतात ज्यांचा संघर्ष हा संतपणे सुरूच असतो. आपण आयुष्यात अनेकांना भेटतो, बोलतो, व्यक्त होतो, पण काही लोक असेही असतात जे बोलूनही अबोलच राहतात, जे स्वतःचा संघर्ष शांतपणे एकांतात जगतात, स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःला घडवतात. ना कोणाची साथ, ना कोणाचा आधार. गर्दीत असूनही ते एकटेच चालतात, आणि चिखलात राहूनही कमळ जसं उमलतं तसं उमलतात. कधी कशाची तक्रार नाही, कधी कशाची खंत नाही. सोबतीला फक्त संघर्ष, फक्त प्रयत्न, आणि हेच एक पुंजी बनून जाते आयुष्यात, आणि तीच त्यांना श्रेष्ठत्व देते. आणि म्हणूनच म्हणतात की संघर्षाला नेहमी साक्षीदार नसतात, कारण त्या कमळाचा प्रवास सहसा कोण बघत नाही. त्याचं सौंदर्य बघतात, पण त्याचा एकांत बघत नाहीत. यावरती लिहिताना मी लिहिलंय, जन्म माझा एकांतातला, नाही मजला सावली, प्रतिबिंब होते सोबतीला, अस्पष्ट ती ही बाहुली. खेळ लपन डावाचा, खेळ चंद्र सूर्य, संघर्ष माझ्या वाट्याला, सोबती फक्त धैर्य. या तळाच्या गुणांची जाण भारी मला, सुंदर असो कितीही, कुजवून टाकी फुला. रोजचा प्रयत्न माझा, कोण नाही सोबती, रथ माझा थांबलेला, नाही मजला सारथी. मी कोणतेही डाग नाही सोसले, ना कोणासी काटे मी बोचले. माझेच युद्ध मी लढतो आहे, अंश अंश मी नव्याने घडतो आहे. स्पर्श मज नाही कोणाचा, सौंदर्यात सगळी उडतात. मौल्यवान वाटो कितीही, काठावरूनच बघतात. मोल माझ्या जीवनाचे दैवत्व मजला देतात. कमल नयन म्हणून ते श्रीरंगाशी पूजतात. संघर्षाचे श्वास माझे योग्यतेजवळ नेतात. उगाच का लोक हे मज ईश्वर प्रिय म्हणतात.